पिंपळनेरमध्ये श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा। शहरातून काढण्यात आली भव्य दिव्य शोभायात्रा। पिंपळनेर तालुका साक्री येथे भगवान श्रीराम नवमी निमित्ताने श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। रामनगर येथे स्थित असलेल्या श्रीराम मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। सकाळी पूजा, आरती, भजन, कीर्तन व विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। तर सायंकाळी 6:30 वाजता विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आदींच्या उपस्थितीत रामनगर येथून भव्य दिव्य शोभायात्रा प्रारंभ करण्यात आली। शोभायात्रेदरम्यान प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांचे पात्र असलेल्या रथावरील सजीव देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला। शहरातील रामनगर, इंदिरानगर, संजयनगर, सामोडे चौफुली बसस्थानक, पंचमुखी कॉर्नर, गोपाळनगर, नाना चौक, बाजारपेठ, गांधी चौक, विश्वनाथ चौक या प्रमुख मार्गावरून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। लहान बालकांपासून अवघी तरुणाई श्रीरामाच्या गीतांवर नाचत होती। हातात भगवे झेंडे व भगवी टोपी घालून सर्वांनी शोभायात्रेत सहभाग नोंदवला। शोभायात्रेमध्ये महिलांची संख्याही लक्षणीय होती, तर संपूर्ण शहर भगवेमय झाल्याचे दिसून आले। पांझरा नदीवरील पुलाच्या दुतर्फा भगवे झेंडे लावण्यात आले होते। तसेच विविध मंडळांकडून फटाक्यांची आतिषबाजी करीत रथाचे व शोभायात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले। श्रीरामाचा जयघोष करत पिंपळनेरकर युवक बँडच्या तालावर हातात भगवे झेंडे घेऊन श्रीरामाच्या जयघोषाने नाचण्यात मग्न झाले होते। मिरवणुकीदरम्यान पिंपळनेर पोलीस प्रशासनाच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे, पोलीस उपनिरीक्षक विजय चौरे, भूषण शेवाळे यांसह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख असा बंदोबस्त ठेवला। ब्युरो रिपोर्ट, एक्सप्रेस न्यूज मराठी, पिंपळनेर। जाऊन